नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. या मंत्राचा अर्थ असा आहे की हे गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी या सर्व पवित्र नद्यांनो, आज मी ज्या पाण्याने आंघोळ करीत आहे त्या पाण्यामध्ये तुम्ही सर्वांनी आपली दिव्य उपस्थिती प्रकट करा. या एका मंत्रामध्ये भारतभूमीतील 7 पवित्र नद्यांची शक्ती एका थेंब पाण्यात आणण्याची भावना दडलेली आहे. शरीराने आपण फक्त पाण्याने स्नान करतो, पण मंत्रामुळे मन, बुद्धी आणि आत्मा यांचेही स्नान होते. आंघोळ करताना हा मंत्र रोज का म्हणावा? हिंदू धर्मामध्ये आंघोळ ही फक्त शरीर स्वच्छ करण्याची क्रिया नाही, तर ती शुद्धीकरणाची आध्यात्मिक प्रक्रिया मानली जाते. प्रत्येक व्यक्ती रोज मंदिरात किंवा तीर्थक्षेत्री जाऊ शकत नाही, पण हा मंत्र म्हटल्याने घरच्या घरीच 7 तीर्थांचे पुण्य मिळते असे शास्त्र सांगते. आंघोळ करताना हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्या मनात सकारात्मक विचार निर्माण होतात. दिवसाची सुरुवात शुद्ध भावनेने होते आणि नकळत आपले मन देवाशी जोडले जाते. हा मंत्र म्हटल्यामुळे मिळणारे फायदे. हा मंत्र नियमितपणे म्हटल्याने मनावरील नकारात्मकता हळूहळू दूर होते. सतत चिंता, भीती, अस्वस्थता किंवा नैराश्य जाणवत असेल तर हा मंत्र मनाला शांतता देतो. आपल्या आयुष्यात नकळत जमा झालेले मानसिक दोष, चुकीचे विचार, वाईट सवयी यावर हा मंत्र सकारात्मक परिणाम करतो. धार्मिक दृष्टीने पाहिले तर हा मंत्र पूर्वजांचे ऋण कमी करतो, पापकर्मांचे शमन करतो आणि पुण्यसंचय वाढवतो असे मानले जाते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते, घरातील वातावरण शांत आणि मंगल बनते. या मंत्राची ताकद आपल्या आयुष्यावर कसा परिणाम करते? या मंत्रामध्ये फक्त शब्द नाहीत, तर 7 महान नद्यांची ऊर्जा आहे. नदी म्हणजे सातत्य, शुद्धता आणि जीवन. जेव्हा आपण हा मंत्र श्रद्धेने म्हणतो, तेव्हा आपल्या जीवनातही स्थैर्य, सातत्य आणि शुद्ध विचार येऊ लागतात. हळूहळू निर्णय क्षमता वाढते, मन स्थिर होते, राग कमी होतो आणि देवावरचा विश्वास दृढ होतो. अनेक भक्तांचा अनुभव आहे की हा मंत्र रोज म्हटल्याने अडचणींना सामोरे जाण्याची ताकद वाढते. मैत्रिणींनो, आजच्या धावपळीच्या जीवनात आपण शरीर स्वच्छ ठेवतो, पण मन आणि आत्म्याची स्वच्छता विसरतो. हा एक छोटासा मंत्र रोज आंघोळ करताना म्हटल्याने आपले जीवन हळूहळू पण नक्कीच बदलू लागते. देवाकडे काही मागण्याआधी स्वतःला शुद्ध करणे ही खरी भक्ती आहे आणि हा मंत्र आपल्याला ती शिकवण देतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढे असलेलं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल.